नमस्कार, मी शीतल्स किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे मिरची आणि वांग्याचा झणझणीत असा गावरान पद्धतीने ठेचा बनवणार आहे, तेही अगदी 10 मिनिटात। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तेल गरम झाल्यानंतर जिरे आणि अर्धी वाटी मिरच्या, जास्त तिखट नाहीत, मीडियमच आहे, साधारण 10 ते 12 हिरव्या मिरच्या आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या, हे सगळं तेलामध्ये 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर मिरच्या व्यवस्थित एकसारख्या परतून झाल्यानंतर बारीक कापून घेतलेले 1 वाटी वांग्याचे तुकडे घालूयात आणि पुन्हा एकसारखं हे परतून घेऊयात। इथे मी मिरची आणि वांग्याचा ठेचा बनवण्यासाठी 3 ते 4 मीडियम आकाराची वांगी वापरलेले आहेत। वांगी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। मस्त असं एकसारखं तेलामध्ये वांग परतून झालेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालूयात। मीठ घातल्यानंतर पुन्हा एकसारखं परतून घेऊयात आणि 1 ते 2 मिनिटासाठी वांग आणि मिरची झाकून ठेवूयात। 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं वांग झालेलं आहे। पुन्हा एकसारखं याला परतून घेऊयात आणि परतून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला याच पद्धतीने 1 ते 2 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे। 1 ते 2 मिनिटानंतर तयार आहे मिरची आणि वांग ठेचा बनवण्यासाठी। थंड झाल्यानंतर कढई खाली घेऊन इथे मी 1 वाटी घेऊन वाटीने ठेचा बनवत आहे। अगदी झटपट होतो ठेचा, चवीला देखील एकदम छान असा होतो। तयार आहे मिरची आणि वांग्याचा ठेचा, भाकरीबरोबरही खूप छान लागतो। तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा।